सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बोलत असताना नांदेड जिल्हा, कंधार तालुक्यात छोटेसे गाव गुंटूर, त्या ठिकाणी बौद्ध समाजाचे जवळजवळ 30 ते 35 घरं असतील. त्या ठिकाणी शासनाच्या मालकीचे, कुणाच्या बापाची मालकीची जमीन नसताना त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांची मूर्ती 1-2-3 गुंठ्याच्या जागेमध्ये बौद्ध समाजातील त्या ठिकाणी लावली आणि त्या ठिकाणी बुद्ध विहार, समाज मंदिर शासनाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न होता. पण त्या ठिकाणी कोणाच्याच मालकीची जागा नसताना, कोणाच्या बापाची जागा नसताना, सरकारची जागा असताना त्या ठिकाणी जातीवादी असणारे मनवादी प्रवृत्तीचे लोक, जे की तथागतांनी या देशाला शांततेचा मार्ग सांगितला, या देशामध्ये असणारा प्रत्येक माणूस त्यांच्या वंशज तथागत गौतम बुद्ध पासून क्षत्रिय वंशाचे बाबासाहेबांनी शूद्र मूळचे कोण या ग्रंथात मराठा, क्षत्रिय तसेच येथील बौद्ध, महारमांग, ढोर चांभार, ओबीसी या सर्व क्षत्रिय वंशाचेच होते. आणि त्या ठिकाणी यांना एवढा जातीवाद की तथागत गौतम बुद्धाची मूर्ती काढण्यासाठी तेथील प्रशासनावर दबाव आणून, तेथील आमदार असेल, खासदार असेल, भाजपच्या आमदार खासदार यांच्या मार्फत तेथील तहसीलदार कंधारचे बौद्ध समाजाचे आहेत, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी दिनांक 1 फेब्रुवारीला 200 ते 250 प्रमाणात प्रशासकीय पोलीस फोर्स घेऊन त्या ठिकाणी दहशत निर्माण केली, कायदा सुव्यवस्था विस्कळीत निर्माण केला. त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धाची मूर्ती काढून पुण्या ठिकाणी ठेवण्यात आली, या मूर्ती फोडण्यात आली. या असल्या काहीच कल्पना देता, कसली सूचना न देता तेथील समाज बांधवा एक दहशतीच्या वातावरणात बंदुकीच्या जोरावर तेथील महिलांना उठाव करत असताना धक्काबुक्की करण्यात आली, मारहाण करण्यात आली, काही महिला बेशुद्ध झाल्या. आणि या माध्यमातून ज्यावेळेस कंधार या ठिकाणी त्यांनी साखळी उपोषण सुरू केलं, त्या साखळी उपोषणाला जनआंदोलन पॅन्थरच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी भेट दिली. त्या ठिकाणी साधना इंगळे तसेच बालाजी गायकवाड यांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी असणारे तहसीलदार यांनी कलेक्टरशी संबंधित बोलणी केली, संबंधित विषयावर चर्चा केली. आणि त्या ठिकाणी आम्ही तहसीलदारशी चर्चा केल्यानंतर साधना इंगळे यांना 2 गुंठे जागा देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. तरी आपण सोमवारपर्यंत या आंदोलनाला तूर्त थांबवित आहोत. आणि यापुढे त्या ठिकाणी 2 गुंठे 3 गुंठे काय जमीन दिली आणि त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धाची मूर्ती प्रशासनाने स्वतःहून त्या ठिकाणी बसवावी, बौद्ध वंदना घ्यावी आणि 3 एकर 3 गुंठे 4 गुंठे काय जमीन द्यायची त्यांनी द्यावी. अन्यथा प्रशासकीय
जे असतील DYSP असतील, तिथले PI असतील, संबंधित बौद्ध समाजाचा तहसीलदार आहे, या सगळ्यावर 295 ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि बौद्ध समाजाचा तहसीलदार असल्याने संगनमत करून अशा पद्धतीच्या माध्यमाने तेथील कायदा सुव्यवस्था विस्कळीत केला, जातीवाद केला. देशामध्ये बाबरी मस्जिद 14व्या शतकात बाबर देशात आल्यानंतर बाबरी मस्जिद बांधण्यात आली, पण त्या बाबरी मस्जिदीला पाडण्यावरून त्या ठिकाणी यांनी येथील मनुवादी लोकांनी त्या ठिकाणी राम मंदिर उभा केलं. पण येथील असणारा आंबेडकरीवादी असेल, इथं असणारा पुरोगामी विचाराचा माणूस असेल, तथागतांचा विचार आणि गौतम बुद्धांचा एवढा तिटकारा यांना या विषयावर बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील, शिवाजी महाराज असतील, यांनी सर्व वारसा तथागत गौतम बुद्धापासून घेतला. पण हा इतिहास लपवण्यात आला आहे आणि या इतिहास लपवल्यामुळे तिथील असणारे आपलेच काही समाज बांधव असतील, जातीवादी मनोभाव प्रवृत्तीच्या लोकांच्या विचारसरणीनुसार काम करत आहेत. दुसरी गोष्ट, अमरावती या ठिकाणी दर्गापूर अंजन सुरजी या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी ध्वज लावण्यात आला होता. तो ध्वज काढण्यासाठी प्रशासकीय मनोवादी लोकांनी त्या ठिकाणी तशाच पद्धतीने अन्याय अत्याचार केला. त्या ठिकाणी सुद्धा मारहाण करण्यात आली आणि तेच विषय ज्या महाराष्ट्रामध्ये OBC आणि मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तसेच दलित, OBC, तसेच मराठा, दलित अशा पद्धतीचा वाद निर्माण करण्यासाठी याच कारणीभूत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे गृहमंत्री आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीचं प्रकरण करण्यात येत आहे. मुंबई या ठिकाणी, ठाणे या ठिकाणी भाजपचे आमदार यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला. म्हणजे लोकशाही कायदा आणि संविधान कायदा सुव्यवस्था कसलीच राखली जात नाही आणि गृहमंत्री याला प्रोत्साहन देत आहेत. आणि महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत 2 महिन्यानंतर, तर याला दंगल निर्माण करायची आणि त्या दंगलीच्या माध्यमातून मत लोकांच्या कत्ली करणे आणि आपण निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला कशी मतं भेटतील यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि या माध्यमातून सांगत असताना इथे असणारा SC असेल, ST असेल, OBC असेल, याने या लोकांच्या येथील असणाऱ्या ब्राह्मण षडयंत्राचा विचार केला पाहिजे. मराठा समाजाने विचार केला पाहिजे. मराठा समाजाला OBC पासून वेगळं केलं जात आहे, तसेच दलितांना वेगळं केलं जात आहे, मुस्लिमांना वेगळं केलं जात आहे आणि मराठा समाजाचं राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न येथील ब्राह्मण मनोवादी व्यवस्था करत आहे. तरी या अन्याय अत्याचाराच्या विरोधात जोपर्यंत तेथील कंधार येथील प्रशासन तथागत गौतम बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी बसविणार नाही आणि त्या पद्धतीने तहसीलदारने तसे सांगितलेले आहे. आणि सोमवारपर्यंत आपण या विषयावर तूर्त प्रशासन काय करतं याची वाट पाहू. त्यानिमित्त एवढंच बोलतो आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो. आणि जनआंदोलन प्रबोधन आणि भाजप यांच्याच्या वतीने कंधार या ठिकाणी व्यापक प्रमाणात आंदोलन आम्ही करू. तसेच अमरावतीचा विषय असेल त्या ठिकाणी सुद्धा आमचे कार्यकर्ते भेट दिलेले आहेत. यानिमित्त एवढेच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो.